brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मी आज ह्या दोन्ही लोकप्रतिनिधी सो कॉल्ड जे लोकांकडून निवडून आलेले आहेत त्यांना माझं आव्हान आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आदरणीय देवाभाऊ आदरणीय राणादादांना समोर ठेवून मी आज ह्या दोन्ही खासदाराला आणि आमदाराला ओपन चॅलेंज देतो. आम्ही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे. तुझ्यात धमक असेल तर तू उबाटाचा अध्यक्ष फक्त निवडून दाखव. तुझ्यात धमक असेल तर आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष तू निवडून दाखव. मल्हार पाटील आपलं नाव बदलेल. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष या जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय देवाभाऊंच्या आदरणीय राणादादांच्या आशीर्वादानं 100% निवडून येईल. पण बनला होता तो आज पण तुमचा पूर्ण झालाय. काय भावना आहे तुमच्या? नगर परिषदेच्या विजयानंतर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मनापासून इच्छा होती की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष हा आपल्या जिल्हा परिषदेमध्ये विराजमान व्हावा. आज महादेवाच्या आशीर्वादानं देवाभाऊंच्या आदरणीय शिंदे साहेब आदरणीय सुनेत्राजींच्या पाठिंब्याने आणि आदरणीय बावनकुळे साहेब रवी चव्हाण साहेब आदरणीय राणादादा ठाकूर साहेब बसवराज पाटील साहेब आणि आमचे कर्तव्यगार जिल्हाध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊंमुळे आज महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेत आलेली आहे आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा विराजमान झालेला आहे. आव्हान दिलं होतं ते आव्हान पूर्ण झालं. दुसरं आव्हान पूर्ण असणार आहे. मी आज आपल्याला एवढंच सांगतो की आमची जी टीम आहे जिल्ह्याची महायुतीची ती इतकी ताकदीनं काम करेल की येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभामध्ये पण महायुतीचे सर्व कॅन्डिडेट हे प्रचंड बहुमताने विजयी येतील.